हॅलो फ्रेंड्स. जसं की आता मगाशीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की आपले प्रॉब्लेम चालू आहेत आणि शेवटचे एक 2-4 प्रॉब्लेम आहेत, पण आपल्याला टाईमचं शेड्यूलचं थोडं भान ठेवावं लागेल. त्यामुळे मागचा जो काही लास्ट प्रॉब्लेम होता तो मी जरा थोडासा स्पीडमध्ये घेतला होता आणि तरीही आपले 1-2 प्रॉब्लेम राहिलेत, तेवढे पहिल्यांदा फिनिश करूयात आणि मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत, त्या गोष्टीकडे वळूयात आपण. सो हिअर जे काही लास्ट प्रॉब्लेम आपण पाहत होतो ते म्हणजे हे की डिस्टन्स बिटवीन फिफ्थ डार्क ऑन द वन साइड अँड सेवन्थ ब्राईट ऑन द अपोजिट साइड. सेंट्रल ब्राईटच्या एका साईडला डार्क एका साईडला ब्राईट असं असेल तर टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे सेंट्रल टू इथंपर्यंत, इथून टू खालीपर्यंत. तर दोन्हीची ॲडिशन करायची, जे की आपल्या मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण इथंपर्यंत डिस्कस केलं होतं की 4.5 लॅमडा डी बाय डी आणि 7 लॅमडा डी बाय डी विच इज इक्वल टू 11.5 लॅमडा डी बाय डी. हे या स्लाईडवरती किंवा स्क्रीनवरती पण दिसतं आणि याच्या बेसिसवरती आपण डिटरमाइन केलं होतं की व्हॉट एक्झॅक्टली द डिस्टन्स इन बिटवीन दॅट फिफ्थ डार्क ऑन द वन साइड अँड सेवन्थ ब्राईट ऑन द अपोजिट साइड ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न. सो मी सांगत हे होतं की आपलं इथंपर्यंत आलं होतं की these are the three problems for your homework actually. So it's quite simple one. जसं की मी मगाशी म्हणालो होतो ना की हे जे काही लेंदी प्रॉब्लेम होतो ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की एका साईडला पॉईंट पी आणि पॉईंट क्यू आहे आणि त्या दोन्हीमध्ये टोटल नंबर ऑफ ब्राईट और टोटल नंबर ऑफ डार्क बँड आपल्याला डिटरमाइन करायचे आहेत. सो सेम वे हे होमवर्कचं पहिलं प्रॉब्लेम पण तेच आहे. मी पुढे जाऊन एवढं म्हणेन की वेवलेंथ पण तीच आहे, पॉईंट पी आणि क्यूचे, पॉईंट पीचं पाथ डिफरन्स पण त्यांनी तेच दिलेलं आहे आणि तीच गोष्ट जर पॉईंट क्यू साठी बघितली तर पॉईंट क्यू साठी पण पाथ डिफरन्स तेच आहे. फॉर एक्झाम्पल हे पाथ डिफरन्स पॉईंट पी साठी जो की आपल्या मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण एवढाच होता 0.0075. क्यू साठी थोडा बदललाय कारण क्यू साठी होता 0.0015 मिलीमीटर, जो की इथं आहे 0.0018 मिलीमीटर. सो मगाशीचं जे काही प्रॉब्लेम आपण डिस्कस केले ना सेम प्रॉब्लेम हे सुद्धा आहे आणि याच्या बेसिस त्याच प्रॉब्लेमच्या बेसिसवरून सुद्धा आपल्याला ते नंबर ऑफ ब्राईट अँड डार्क बँड टोटल प्रेझेंट इन बिटवीन पॉईंट क्यू अँड पी मध्ये डिटरमाइन करायचं आहे. सो आपला सेकंडचा जो काही प्रॉब्लेम होता तो थोडासा डिफरंट आहे. यामध्ये काय आहे की ब्ल्यू लाईट आहे, वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा गिवन, देन टू स्लिट सेपरेटेड बाय द डिस्टन्स दॅट मीन दिस इज अ स्मॉल डी गिवन अँड फ्रिंजेस. दिस इज व्हॉट की फ्रिंज विड्थ दिले 1 मिलीमीटर अपार्ट and we have to determine what how far the slit must a screen be placed so that the fringes are 1 millimeter apart. That means स्क्रीन आणि स्लिटच्या मध्ये डिस्टन्स टोटल किती आहे? एकदम सिंपल आहे खरं, आपल्याला फक्त कॅपिटल डी डिटरमाइन करायचे. सो लॅम्बडा डी बाय डी सेम फॉर्म्युला, यू नो द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर, सो पुट अप द व्हॅल्यू अँड डिटरमाइन द व्हॅल्यू फॉर कॅपिटल डी. इज क्वाइट सिंपल वन. अँड थर्ड होमवर्क प्रॉब्लेम इज पुन्हा एकदा तेच आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. फ्रिंजेस आहेत लाईटच्या आणि विच कन्सिस्ट ऑफ लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2. दोन आहेत, दोन लाईट आहेत, म्हणजे लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2. It is found that fourth bright band of lambda 1 superimposes on the fourth dark band on lambda 2 and then lambda 1 by 2 आपल्याला डिटरमाइन करायचं. इट्स क्वाइट सिंपल ॲक्च्युली. बाकी सगळं जे काही सेटिंग आहे ते सगळ्या सेटिंग सेमच आहेत. दॅट मीन्स आपल्याला माहिती आहे कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी, बरोबर आहे. सो स्मॉल एक्स जर ब्राईट बँड असेल तर एन लॅम्बडा डी बाय डी, डार्क बँड असेल तर 2n-1 लॅम्बडा डी बाय डी. इट्स क्वाइट सिंपल वन. दोन्हीसाठीचं डिस्टन्स बरं सांगितलेलं काय थोडक्यात जर आपण हा प्रॉब्लेम डिस्कस करूयात आणि लगेच पुढे जाईल. सेंटर सपोज जर मी पहिली लाईट म्हणजे जी काही लॅम्बडा 1 आहे त्याची जर लाईट मी यूज केली तर आपल्याला माहिती आहे या सेंटर ब्राईट पासून फोर्थ नंबरचा ब्राईट बँड इथं आहे, बरोबर. आणि जर मी लॅम्बडा 2 ऑन केलं तर तेवढ्याच डिस्टन्सला लॅम्बडा 2च्या किती नंबरचं आहे तर फोर्थ डार्क बँड येतोय, म्हणजे लाईट बदलली. सो वेवलेंथ जर बदलला तर एक्सची व्हॅल्यू पण बदलते खरं तर. पण इथं जी काय ते डिस्टन्स फिक्स आहे, लाईट बदलला तर ह्यांच्यातले फ्रिंजेस कमी जास्त होणार आहेत. साधं उदाहरण आहे, जर मी लॅम्बडा 1 घेतलं समजा एवढा जर फ्रिंजेस असेल तर एवढ्या अंतरामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 वेव्ह बसतात. पण जर सपोज हेच फ्रिंज विड्थ कमी असेल तर तेवढ्या अंतरामध्ये अजून एक वेव्ह बसू शकते ना. अंतर तेवढंच आहे पण फ्रिंजेसचा नंबर बदलू शकतो ना जर वेवलेंथ बदलला तर. सो याच्यासाठीचा आन्सर एकदम सिंपल आहे, काय फोर्थ म्हणजे x4 इज इक्वल टू x4 डॅश. सो आपल्याला माहिती आहे डॅश इज फॉर डार्क अँड ओनली 4 इज फॉर ब्राईट. सो ब्राईटचा फॉर्म्युला काय 4 लॅम्बडा डी बाय डी अँड डार्क साठीचा फॉर्म्युला काय 4 into 2 दॅट मीन्स 8 - 1 7 by 2. इट्स क्वाइट सिंपल 4 लॅम्बडा डी बाय डी अँड 3.5 लॅम्बडा डी बाय डी. बाकीच्या गोष्टी गेट कॅन्सल अँड यू हॅव टू डिटरमाइन द व्हॅल्यू फॉर लॅम्बडा 1 by 2. सो
इट्स क्वाइट इझी ॲक्च्युली. मी ज्या गोष्टी बोललो ह्या जरी तुम्ही व्यवस्थित पेपर वर्कवरती जरी उतरवून घेतलं तरी सुद्धा तुम्हाला यातलं आन्सर खरं तर समजू शकतं. आणि जे की मी मागच्या स्लाईडवरती सांगत होतो की आपण हा माझा शेवटचा प्रॉब्लेम असेल इंटरफेरन्स मधला. खरं तर असे प्रॉब्लेम अजून इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन फ्रेस्नेलचे बायप्रिझम एक्सपेरिमेंटवरती पण आहेत. मी 2 मिनिटानंतर या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. So problem is find the ratio of intensity at a 2 points x and y on a screen in Young's double slit experiment where waves from slit S1 and S2 have path difference of 0 and lambda by 4. So जसं की मी पहिल्या दिवसापासून सांगत आले path difference is nothing but actually distance चा difference and phase difference is nothing but phase चा म्हणजेच angle चा difference. आणि आपण त्या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या अगोदर इंटेन्सिटीचा एक फॉर्म्युला डिटरमाइन केला होता. तो म्हणजे जर S1 आणि S2 स्लिटचे जर कोरंट सोर्सेस नसेल तर ॲट दॅट टाइम आपल्या इंटेन्सिटी कशी काय डिटरमाइन करू शकता येतं. तर तो जो काही फॉर्म्युला आपण डिटरमाइन केला होता तो फॉर्म्युला हा होता I is equal to 4I0 cos square phi by 2. So in this formula, listen carefully. What we have to determine is, we have to determine by using this formula, we have to determine for Ix first, म्हणजे x साठीची इंटेन्सिटी आणि y साठीची इंटेन्सिटी. सो दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला पण कळू शकतं Ix आणि Iy. बरं, दोन्हीमध्ये x आणि y ची बेसिक जे काही यूज केलेलं लॅम्बडा आहे, लॅम्बडा तर एकच आहे, वेवलेंथ एकच आहे, त्यामुळे 4i पण एकच आहे, जो की या इथे रेशो घेतला गेट कॅन्सल होतो. सो रेशो घेतला तर आपल्याला कळतं cos स्क्वेअर phi by 2 चा स्क्वेअर दॅट मीन्स cos स्क्वेअर phi by 2 हे पहिल्यासाठी आहे ना, म्हणजे phi 1 by 2, दुसऱ्यासाठी phi 2 by 2. कारण का दोन्हीही कंडिशन मध्ये x साठी पाथ डिफरन्स आहे 4 अँड y साठी पाथ डिफरन्स आहे लॅम्बडा बाय 4. सॉरी, x साठी 0 अँड y साठी लॅम्बडा बाय 4. सो आपल्याला माहिती आहे one can calculate easily phase difference by using path difference by using this formula. Phase difference is equal to 2 pi by lambda into path difference. सो आपला हा जो काही फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पाथ डिफरन्स न वापरता फेज डिफरन्स वापरायचा आहे. सो कन्वर्ट दॅट पाथ डिफरन्स इनटू फेज डिफरन्स बाय मल्टिप्लाइंग 2 पाय बाय लॅम्बडा. सो पहिल्या x साठीचं येतं इंटू 0 केलं की आन्सर येतं 0. सो x साठी phi 1 झाला 0, सो 0 बाय 2 0 त्याचा स्क्वेअर म्हणजे हे cos 0. दुसरं येतं 2 पाय बाय लॅम्बडा इंटू लॅम्बडा बाय 4. सो लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल, 4 1 जो 4 2 जो, सो पाय बाय 2. दुसऱ्याचं येतं पाय बाय 2. ओके, आता ह्या दोघांचा स्क्वेअर आहे बरोबर. ह्या दोघांचा स्क्वेअर जर विचार केला तर आपल्याला पण गोष्टी कळतात. काय, cos 0 इज इक्वल टू 1 आणि cos पाय बाय 4 is equal to 1 by root 2. This is nothing but a pi by 4, lambda by 4, and that can be converted by like this 1 0 2 0, and we have to determine this way, and we have to put up this value here, and so that we can calculate the answer 1 upon 1 root 2 आणि त्याचा स्क्वेअर घेतला तर हे 1 by 2 होईल, जे की वरती गेले की 2 येतं. सो आपलं फायनल आन्सर येतं इंटेन्सिटी रेशो इज इक्वल टू 2. व्हॉट इट नाव. सो दीज आर द प्रॉब्लेम्स जे की आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. सो मला असं वाटतं की जेवढे प्रॉब्लेम आहेत जरा मोजले तरी पण 10-12च्या वरतीच होतील. इंटरफेरन्स वरती अजूनही बरेचसे प्रॉब्लेम आहेत. अकॉर्डिंग टू अवर न्यू सिलेबस, म्हणजे जो सिलेबस आता स्टेट बोर्डने नवीन अपलोड केलाय सॉफ्ट कॉपीमध्ये, त्या सिलेबस प्रमाणे विचार केला तर आपला फ्रेस्नेल बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे, जो की NCERT मध्ये नाही, म्हणून मी जो की एक्सप्लेन नाही केलेला खरं तर आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये. पण मला असं वाटतं की या पुढच्या लेक्चरमध्ये तोही खरं तर कम्प्लीट होऊन जाईल आपल्याला. आणि एकदा का ते बायप्रिझम एक्सपेरिमेंट कम्प्लीट झालं की उरलेल्या टाइममध्ये आपल्याला त्याचेही प्रॉब्लेम आपल्याला कम्प्लीट करता येतात अकॉर्डिंग टू अवर स्टेट बोर्ड सिलेबसवर. बट थोडं जर विचार केला तर असं आहे की आपला जो काही टॉपिक आहे तो इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन आहे. आत्ता आपला इंटरफेरन्सचा सेक्शन संपतोय. खरं तर इंटरफेरन्स हा एक मेजर टॉपिक पैकी एक गणला जातो आणि त्यातल्या त्यात ह्या इंटरफेरन्सच्या जेवढ्या कन्सेप्ट आपण डिस्कस केले ते बऱ्यापैकी डिटेलमध्ये केलेत. मला असं वाटतं जेवढे तुमच्याकडे व्हिडिओ आहेत त्या तुम्ही रिवाइज करून रिवाइंड करून जरी पाहिलं तरी पण तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर कट समजू शकतात. नाव दुसरा प्रश्न येतो या प्रॉब्लेमचा. जेवढे पण आतापर्यंतचे आपण प्रॉब्लेम घेतले ते सगळेचे सगळे प्रॉब्लेम एका वहीमध्ये उतरवून घ्यायचे. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रॉब्लेम म्हणले की 3 गोष्टी आल्या. एक तर गिवन, यू शुड नो हाऊ टू राईट अ गिवन वन. सेकंड थिंग इज व्हॉट, यू शुड नो विच फॉर्म्युला इज यूज इन दॅट फॉर्म्युला वन, इन दॅट प्रॉब्लेम वन, अँड फायनल इज नथिंग बट अ कॅल्क्युलेशन. सो या 3 गोष्टी जोपर्यंत होत नाहीत, आपल्या हाताकडून जात नाही, तोपर्यंत प्रॉब्लेमची प्रॅक्टिस होत नाही. त्यामुळे मला असं म्हणायचं की जेवढे प्रॉब्लेम आहेत जे मी इथं स्क्रीनवरती पण घेतलेत आणि जे की मी त्या होमवर्कसाठी पण काही दिलेले 4-5 प्रॉब्लेम मी होमवर्कसाठी पण दिलेले आहेत, हे सगळेचे सगळे आपले जे काही नोटबुक आहे त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम लिहायचे आणि या 3 सेक्टरमध्ये व्यवस्थित आन्सर लिहायचं.
जर तरीही काही आपल्याला डाऊट असेल तर ज्यावेळेस आपलं कोरोना हॉलिडेज असंच म्हणलं पाहिजे खरं तर, आता हे ज्यावेळेस संपेल, हे क्वारंटाईन एरिया जो यावेळेस संपेल त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी नंतरही डिस्कस करू शकतो. एक थोडक्यात रिवाईज करायला गेलं तरीही आपल्याला समजू शकतं की आपण किती प्रॉब्लेम घेतले ते. मी एक 2 मिनिटात फक्त हे करून घेतो. सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, ते म्हणजे काय की इम्पॉर्टंट फॉर्म्युले सगळे लिहून घ्या. देन हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, नाइन्थ, 10, 11 अँड दिस 3 दॅट मीन्स 14 अँड 15 म्हणजे टोटल 15 प्रॉब्लेम तुम्हाला लिहून काढायचे. ते एका पेजमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो की हे सगळेचे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत ना, हे आपल्या चाटे एज्युकेशनचे जे काही नोट्स आहेत त्याच्याशीच आणि त्याच्यामधूनच मी फक्त एक्सप्लेन केलेले आहेत. कारण मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की त्या नोट्समध्ये दिलेल्या गोष्टी ह्या आत्तापर्यंतच्या तरी मला वाटलेल्या जेवढ्या कम्प्लीट डाटा असतो ना, तो त्यापैकी एक आहे. त्यामुळे म्हणून मी परत एकदा इन्सिस्ट करेन की त्याच नोट्समधलेच हे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही हे पहिल्यांदा 15 सॉल्व्ह करा. उरलेलं बाय प्रिझम आणि डिफ्रॅक्शनचा जो पॅटर्न आहे तो आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये येतोच आहे आणि त्या व्हिडिओमधून मी उरलेले प्रॉब्लेम पण आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न पण आपण कम्प्लीट करून घेऊ शकतो. सो मला असं वाटतं की एवढा प्रॉब्लेम आणि इंटरफेरन्सचा डाटा एवढ्या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी इंटरफेरन्स समजला असावा. या सुट्टीमध्ये मला असं वाटेल की इंटरफेरन्सच्या एवढ्या गोष्टी जरी व्यवस्थित समजल्या तरी लॉकडाऊन संपल्यानंतर आपलं ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल मी फक्त त्या गोष्टी रिवाईज करून घेऊ शकतो. खरं तर यामध्ये अजून भरपूर सारे सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस इंटरफेरन्स आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट घेतो त्यावेळेस तर इलेक्ट्रॉनचा पॅटर्न, इलेक्ट्रॉन फोटॉन, ॲटम मॉलिक्युल न्यूक्लियस ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली यायला लागतात. हे कसं आहे ते मी त्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपलं लेक्चर होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी डिफाईन करता येतात. दिस यंग एक्सपेरिमेंट इज अ व्हेरी मच पॉप्युलर वन ओनली बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स इमॅजिन जस्ट की त्या सोर्स S1 आणि S2च्या जागी मी जर सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन ठेवले तर इलेक्ट्रॉन सुद्धा त्या प्रकारच्या इंटरफेरन्सच्या पॅटर्नमध्ये जातात. म्हणजे आपलं इमॅजिन सुद्धा करवत नाही. बरोबर. त्यामुळं म्हणून मला असं म्हणायचं की त्याच्या पाठीमागची जी थिअरी आहे ते मी इलेक्ट्रॉन फोटॉनचा जो काही टॉपिक असेल ना त्यावेळेस मी व्यवस्थित एक्सप्लेन करेन खरं तर. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्नची, जे की मी माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये डिफ्रॅक्शनची थिअरी हे आपल्या नवीन सिलेबस प्रमाणे पण आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या NCERT मध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी मी आतमध्ये इन्क्लूड करेन. पण माझं परत एकदा पुन्हा एकदा म्हणणं आहे की हे जे काही 15 प्रॉब्लेम आहेत हे सगळेचे सगळे प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये आले पाहिजेत. तुमच्या नोटबुकमध्ये सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. जे आम्ही होमवर्कसाठी म्हणून थिअरीसाठी पण सांगितले तेही तुमच्या नोटबुकमध्ये दिसलं पाहिजे. कारण हेच तर आपलं होमवर्क आहे. ओके. सो मला असं वाटतं की जेवढ्या गोष्टी आतापर्यंत आपल्या झाल्या त्या तुम्हाला समजल्या असाव्यात. सो थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. विल कंटिन्यू डिफ्रॅक्शन ऑन आवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.